वेलकम बॅक टू माय चॅनल पौर्णिमाज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मस्त आहे। तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॅपी संक्रांत। तर मी आज आहे भोगी, तर मी मस्त अशी बाजरीची भाकरी, ती पण कर्नाटकी स्टाईल, सोलापुरी स्टाईल म्हणू शकता तुम्ही, आणि मिक्स अशी वेज भाजी बनवणार आहे। भाजीचा व्हिडिओ मी फुल काढणार आहे, पण भाकरीचा व्हिडिओ मी फुल काढला नाही आहे। बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ मी शॉर्ट काढला आहे। जर तुम्हाला माझ्या ह्या भाकऱ्या आवडल्या असतील, तर हा शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा। मी तुमच्यासाठी फुल व्हिडिओ नक्की घेऊन येईल बाजरीच्या भाकरींचा। तर कसा वाटेल हा व्हिडिओ नंतर तर तुम्ही कमेंटमध्ये सांगसालच मला, आणि चांगलं वाटत असेल तर शेअर करा। आणि मी कुठल्या पद्धतीने भाजी बनवते हे बघा, आणि मग तुमची पद्धत कशी आहे ती सुद्धा मला सांगा। चला तर मग बनवूया मिक्स व्हेज भाजी। तर चला तर मग बनवायला स्टार्ट करूया। तर ही आहे सगळी मिक्स भाजी। आपल्याला जो घ्यायची असेल ते आपण घेऊ शकतो, पण आम्ही ज्या पण भेटतात मी सगळ्याच टाकते ह्याच्यामध्ये भाज्या। आणि हे आहे वांगी, जे की हे लवकर शिजतात म्हणून हे नंतरनं टाकणार आहे मी। आणि मेथीची भाजी, ती सुद्धा नंतरनं तिला कापून धुवून घेणार आहे। तर हे चांगलं मी तोडून कट करून सगळं मस्त असं धुवून घेतलं आहे। आणि हे आहे लसूण आणि हिरवी मिरची, थोडी जास्तच टाकायची आपल्याला। मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे। आता आपण ह्याच्यात हिरवी मिरची टाकू। तर आपण ह्याच्यात हिरवी मिरची टाकून घेऊयात। तर आता ही हिरवी मिरची अशी मस्त अशी लाल करून घ्यायची। नंतर ह्याच्यात लसूण टाकूयात। भरपूर टाकायचं प्रमाण थोडंसं, कारण पण तुमची भाजी असेल तशी। मी थोडी जास्त बनवते, तर मी थोडंसं लसूणसुद्धा जास्त घेतलं आणि हिरवी मिरचीसुद्धा जास्त घेतली। ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया। थोडं आता टाकायचं, थोडं नंतरनं टाकूयात। ह्याच्यामध्ये आपण तीळ पण टाकायची आहे थोडीशी, तिचाच आज जास्त मान असतो। ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची, थोडी म्हणजे थोडी जास्तच टाकायची। खूप लोक ह्याच्यामध्ये टोमॅटो टाका, हे टाका, काही टाकतात, पण मी जास्त काही टाकत नाही। कोणी लाल तिखटचं बनवतं, कोणी हिरवी मिरचीचं बनवतं। मी तर सध्या हिरवी मिरचीचंच बनवते। तर आपण ह्याच्यामध्ये आता भाज्या ॲड करूया। तर ही अशी मस्त आपली भाजी अर्धी रेडी झाली आहे। आता हिला पूर्ण करायची आहे। तर ह्याच्यामध्ये आपण टाकूयात वांगी। तर मस्त अशी आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे भाजी, छान अशी। ह्याच्यानंतर ह्याला 5 ते 10 मिनटं आपण वाफेवर शिजवून घेऊया। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मेथीची भाजी ॲड करूया। मस्त अशी बघा, वांगी पण असे चांगले शिजलेत, भाज्या पण आपल्या मस्त अशा शिजून चांगल्या शिजल्या। तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया मेथीची भाजी। तर मेथीची भाजी मी चांगली अशी धुवून घेतली आहे, थोडीशी अशी कापून घेतली आहे। तर चला तर मग ह्याच्यात आपण ॲड करूया मेथीची भाजी। तर आपली ही मस्त अशी भाजी झाली आहे, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर। आणि इकडं आहे सगळ्या माझ्या बाजरीच्या भाकरी, कशा वाटतात ते बघा, एकदम पातळ आणि एकदम छान। तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर मी स्टार्टिंगला सांगितलंय, तुम्ही नक्की मला सांगा, मी फुल व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवेल। आणि ही झाली आमची छान अशी भोगीची भाजी। तर ही आपण काढून घेऊया एक, थांबा, पहिल्यांदा आपण ठेवूयात भाकरी, की नाही, मस्त अशी भाकरी ठेवून त्याच्यावर टाकूयात आपण भाजी। बघा मग कसं वाटते, आणि या लवकर लवकर खायला, हे की नाही। खूप अशी छान भाजी आणि भाकर बनवली आहे मी। तर कसा वाटला तुम्हाला छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।